दादरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी अचानक निर्माण झाला भीतीचा माहोल। रस्त्याच्या मध्यभागी फुटली महानगर गॅसची पाईपलाईन आणि संपूर्ण परिसरात गॅस गळतीची खळबळ उडाली। अग्निशमन दल, पोलीस आणि तांत्रिक पथकांची घटनास्थळी धावपळ सुरू झाली। सुरक्षेच्या कारणास्तव शिवाजी पार्क ते पोर्तुगीज चर्च हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। नेमकं काय घडलं आणि परिस्थिती आता कितपत नियंत्रणात आहे, पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी दीक्षा राजगुरू आणि तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज। दादर पश्चिम येथील गोखरे रोड परिसरातील अनुग्रह हॉटेल जवळ शुक्रवारी सायंकाळी महानगर गॅस लिमिटेडची गॅस पाईपलाईन अचानक फुटली। यामुळे गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महानगर गॅसचे तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। सुरक्षेच्या दृष्टीने परिसर बंदिस्त करण्यात आला आणि गॅस गळती नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले। या घटनेमुळे शिवाजी पार्क ते पोर्तुगीज चर्च दरम्यानचा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा आग लागण्याची घटनाही घडली नाही। एका पाईपलाईनच्या गळतीमुळे दादरसारख्या गजबजलेल्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे। गॅस गळतीचे नेमके कारण काय, ह्याचा शोध आता संबंधित यंत्रणा घेत आहे। ह्या परिस्थितीवर तुमचे मत काय आहे, आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा।